स्मरण करावे, नुसत्या स्मरणाने ही पाप शालन होते, अशी आपल्या पूर्वजांची शिकवण आहे. मोक्ष प्राप्तीसाठी गंगा सप्तमीच्या दिवशी गंगा स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने मोक्ष प्राप्ती होते. दान सत्पात्री असावे, म्हणजेच गरजू लोकांना दान केलेले आपल्याला पुण्य मिळते. चांगले नशीब करण्यासाठी गंगा सप्तमीच्या दिवशी एक पात्र गंगेच्या पाण्याने भरून त्यात 5 बेल्याची पाने टाकून भोलेनाथाला अभिषेक करावा. संपूर्ण पाणी गंगेचे नसले तरी घरात असलेले गंगाजलाचे काही थेंब पाण्यात टाकून त्या पाण्याने अभिषेक करावा आणि आपल्या घरात संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावे. याच्याने पॉझिटिव्ह ऊर्जा होईल आणि यामुळे तुमचे सौभाग्य आणि धनधान्य वाढेल. इच्छा पूर्ण करण्यासाठी गंगा सप्तमीच्या दिवशी गंगेची पूजा केल्यानंतर तुपाचा दिवा लावून गंगेत सोडावा. या गंगेचा जल जर समोर असेल तर त्या गंगेच्या जलासमोर एक दिवा लावावा. यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. शक्य नसेल तर सायंकाळी एक तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाशी लावून तो गंगा मातेचे स्मरण करून तिला समर्पित करावा. आपली इच्छा गंगा मातेला बोलावी.